ये लवकर, मी व्हिडिओ चालू केला. ए तू माझ्याशिवाय केला. आडवा व्हिडिओ कर. ठीक आहे, सॉरी. सो यांनी माझ्याशिवाय व्हिडिओ सुरू केला खूप काय म्हणतात त्याला उत्साहाने, आणि तो व्हिडिओ रील फॉर्मॅटमध्ये टाकला. ते मी टाकला असेल याच्या आधीच, ते मी टाकणार आहे मुद्दाम. तू टाक नक्की टाक, कारण ते कसं आहे की अति उत्साह झाला आणि मी व्हिडिओ तुला हे पण माहित नाही आपण लँडस्केपमध्ये लँडस्केप मी पोर्ट्रेटमध्ये चालू केला, पण चालेल, तो एडिट करून घेईल नक्कीच. तू कधी करशील? मी पण नंतर पहिले वेलकम करायला पाहिजे आपण. हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. वेलकम टू येट अनदर ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग छोटूसा असेल माझ्या हिशोबाने, कारण आम्ही डेटवर चाललोय खूप दिवसांनी आणि ऑलमोस्ट असं म्हणू शकतो की नवीन व्हिडिओ चालू झाला आहे. आपलं नवीन चॅनल चालू झाला आहे आणि त्यात पहिला व्हिडिओ पण आपण आज पोस्ट केलेला आहे. हा म्हणजे हा व्हिडिओ आम्ही त्या दिवशी करतोय ज्या दिवशी आम्ही आमचा पहिला व्हिडिओ पोस्ट केला. सो त्यावर मित्रांचा छान फीडबॅक आलेला आहे. सो म्हणून आम्ही आता नवीन व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आजचा जो ब्लॉग असेल तो आमच्या फर्स्ट डेटबद्दल असेल आफ्टर आवर यूट्यूब चॅनल. आणि मग आता आपण त्यात काय होईल आजच्या डेटमध्ये ते सांगू. काय होईल म्हणजे नॉर्मल असं काही खूप दिवसाचा स्पेशल गेलो नाही आहे. आणि अगेन आज सॅटर्डे आहे आणि वीकडेला आमचं होत नाही, कारण माझी नाईट शिफ्ट असते, याची मॉर्निंग शिफ्ट असते, तर आमचे टाईम मॅच होत नाही, तर आमचं वीकडेलाही होत नाही. आणि खूप दिवस झाले सॅटर्डे संडे आता, कारण नवीन फ्लॅटमध्ये आलो, तर माहिती नाही तो ब्लॉग याच्या आधी येईल की नंतर. पण ते सगळं सुरू होतं असं काही ना काही येत गेलं, कोणी येणार जाणार आहे, तर नाही झालं. खूप दिवसांनी, मला वाटते महिना 2 महिन्यांनी आपण चाललो असेल डेटवर, तर दिवाळीनंतर पहिल्यांदा. दिवाळीनंतर तर पहिली दिवाळीच्या कधीतरी आधी गेलो असेल. सो आम्ही रेडी झालेला आहे. ते स्टँड काढल्यावर आपण दाखवू आपले आउटफिट. ठीक आहे, चालेल. किंवा मागे पण कोण पण दाखवू शकतो, बट नाही दिसणार. अपर पोर्शनच दिसतोय फक्त. आणि ते खूप हँडसम दिसतोय, कारण की जॅकेट आहे ते फ्री वाला आहे, ते गिफ्टेड आहे. माझं आहे. मला पण नाही, हिला गिफ्ट भेटलेलं आहे, सो मी ते यूज करतो आज. मला पण गिफ्ट आपणच घेतले. सॉरी, आम्हीच घेतलेलं आहे. सगळं चुकीचं बोलतो, माझ्याशिवाय जे काही बोलतो ते सगळं चुकीचं बोलतो. ठीक आहे, बिलकुल नाही करणार मी. तर आता आम्ही चाललो आहे, आमचे आउटफिट्स दाखवतो तुम्हाला. आम्ही एका ठिकाणी जाणार आहे, तिथे गेल्यावर आम्ही ट्राय करू तिथे आज तरी तिथून ब्लॉग करायचा, आणि नाहीतर मग व्हॉइस ओव्हर देऊ. पण काय खातोय वगैरे ते सगळं दाखवतो. आणि आमचं खाणं पण खूप असं फॅन्सी नसतं, सगळं बेसिक असतं. ठीक आहे, ते हळूहळू तुम्हाला माहिती. स्टार्टिंग हराभरा कबाब राहील ही गॅरंटी, नंतर बघू. आणि हराभरा पण नाही माहिती, एक फिक्स राहील, तो ठरलेला मेनू. आता तो माहिती नाही तिथे भेटतो की नाही, कारण लास्ट टाइम मी बर्थडेला गेलो होतो तिथे तो मेनू नव्हता. तो भेटला तर आम्ही दाखवू, तो भेटला तर नाही भेटला तर मग आम्ही जेव्हा कधी भेटेल तेव्हाच. आणि तो पण आम्हाला माझ्या बहिणीने रिकमेंड केलेला आहे, सो तिचा स्पेशल. आणि ही जागा पण आम्हाला याच्या बहिणीनेच रिकमेंड केली. ती दुसरी बहीण, ही दुसरी बहीण, दोन वेगळ्या बहिणी. आणि मला असं रिअलाइज होत आहे की मी एवढी सेल्फ ऑब्सेस्ड सारखी मी ना अशी स्वतःला पाहते कॅमेरा. तू कुठे पाहतो? मी दोघांना पण बघत आहे आपल्या. आपण कॅमेऱ्यात पाहायला पाहिजे. आयडिया मी कॅमेऱ्यात पण बघत आहे आणि तुला पण बघत आहे, दोघांना पण बघत आहे. आपले डोळे तिरपे दिसत. ओके, आय कॉन्टॅक्ट कॅमेऱ्यात करायला पाहिजे इथे लेन्स मध्ये आपण. ठीक आहे, आम्ही शिकत आहे गाईज, प्लीज बिअर विथ दॅट काही दिवस. तर ठीक आहे, ते कार्ड स्टँडवरून आपण आपले आउटफिट्स दाखवू. चालेल, ये पहिले तुझा आउटफिट दाखवू. आणि जर का पसार अजूनही दिसत असेल तर असं समजा की अजूनही आमचं घर लागलेलं नाही आहे. दिस इज माय आउटफिट. तानिकेतचं दाखवते. तू नाक दाखवून राहिलं स्वतःचं फक्त. नाकाच आहे जे आहे ते नॉर्मल जॅकेट, टी शर्ट, जीन्स, बस आपलं काय आउटफिट. सुंदर दिसत आहे, म्हणजे हँडसम. मुलांचं आउटफिट तसं नॉर्मल असतं, जास्त काही फॅन्सी नाही. एक वॉच येईल बस. मी पण काहीच केलं नाही, मी मेकअप पण केला नाही, मी फक्त लिपस्टिक लावली. फक्त ज्वेलरी थोडी ऑटोमॅटिक आली आहे ती जास्त. ते घातलंय, मेकअप वेगळं. ओके, मेकअप वेगळं. ठीक आहे, लेट होत आहे आपल्याला. आपण भेटू आता रेस्टॉरंट. नाही तर तेच बंद होऊन जाईल मग ब्लॉग. रेस्टॉरंट आहे, कॅफे आहे, कॅफे आहे. ओके, कॅफे आहे, तर कॅफेमध्ये भेटू आता आपण लवकरच. निघालेलो आहे गाईज. आज बाईकने जाणार आहे म्हणून हे सगळं केलं आम्ही. तुम्हाला सांगितलं, हां, तुम्हाला सांगितल्याच्या नंतर 15 मिनिटांनी निघतोय. रिझन काहीच नाही आहे, कोणाची चुकी नाही आहे, असंच नॉर्मली आवडत होतं. नॉर्मली होतच राहते, ते राय दुरुस्त आहे. चलो. सो ॲज यू कॅन सी आम्ही निघालो होतो खूप थंडीत. आणि पण आम्ही कॅफेत जायच्या आधी एका ठिकाणी थांबलो, कारण की आम्हाला तिथे मोमोज खायचे होते. सो द मोमोवाला बानेरला असं त्याचं नाव होतं, जो अंकिताचा फेवरेट प्लेस आहे मोमोजसाठी. हां, म्हणजे मला कुठलेही मोमोज आवडते तसे, पण मला इथले जास्त आवडले. तर इथले द तंदुरी मोमोज स्पेशल आहेत, ते आम्ही घेतले होते.
हो ते छान मलाईवाले मलाई तंदुरी मोमोज मलाई घेतले होते. तंदुरी मोमोज ते खूप छान आहेत म्हणजे तिथले. तसे सगळेच चांगले आहेत पण हे बेस्ट होते. तर मग आम्ही हे घेतले आणि मग ऑफकोर्स ते टेस्ट केले. खूप टेस्टी होते ॲज ऑलवेज. आणि त्याच्यानंतर मग घरचा कॉल आला तर घरी कॉलवर बोलत होतो आणि मग नंतर तिथून आम्ही पुढे गेलो आपल्या आपल्या कला कॅफेला. कॅफेमध्ये. हां, सो बघा. सो आवाज लाईट येत आहे आणि आवाज आपला जात असेल का? आवाज जाईल जवळून बोललं तर नक्कीच जाईल. आम्ही पोहोचलेलो आहे इथे कला दिसते का? कला कॅफे आहे बानेरला. सो आता जातो आतमध्ये कारण लेट झालेला ऑलरेडी. बंद व्हायच्या आधी घेतील आणि बाहेरून बाय बाय करतील. खायला नाही मिळणार. हो. तर चला आतमध्ये भेटू. इथे मुद्दामून फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण ॲक्च्युली आम्ही नॉर्मल गोष्टी करत होतो तिथे, म्हणजे कॅफेबद्दल, तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे आणि तिथलं डेकोरेशन वगैरे, आणि नॉर्मल असंच गॉसिप्स त्या चालू होत्या. नाही गॉसिप्स नव्हतो करत आम्ही. आमच्या म्हणजे आमच्या दोघांच्या. गोष्टी करत गोष्टी चालू होतो. होत्या. आणि मी मला काहीतरी दाखवायला सांगितलं किचन दाखवली मी. कारण किचन खूप खूप क्यूट कोझी होती. जात असेल का आपला आवाज? मी व्हॉइस ओव्हर टाकणार आहे. जाईल थोडाफार तर नक्कीच जाईल. लाईट म्युझिकचा पण जाईल, इंग्लिश गाणी. मग आपल्याला कॉपीराईट येईल ना? आपण आपलं ऑडिओ टाकू, आपलं मराठी गाणं टाकू आपण. नाईस, छान छान डिशेस आहेत इथे. आता एक एक डिश येईल, आपण एक एक डिश खाऊ छान. आणि इथे हराभरा कबाब नव्हतं कारण हे कॅफे आहे, रेस्टॉरंट नाही आहे त्याला. मी आता 3 डिशेस ऑर्डर केले आहे, ज्याच्यातले 2 स्पायसी असणार आहे आणि एक डेझर्ट आहे ना. आणि बघू. आणि जी मी तुम्हाला सांगितलं की हराभरा कबाब जो इथे आहेच नाही, आणि जी दुसरी आमची पेटेंट डिश असते जी नेहमी आम्ही घेतो ती पण इथे आहे नाही. सो आम्हाला आज वाटतं आम्ही खूप मोठ्या ठिकाणी आलेलो आहे, रिच. मोठ्या लोकांनी सजेस्ट केलं. आम्हाला सजेस्ट करणारे लोक पण खूप मोठे आहेत. आणि आम्हाला तिन्ही जो मेन्यू सांगितलं ते पण आम्हाला मेन्यूमध्ये तो पण मेनू भेटला पण नाही. आता ती आज अवेलेबल नसणार आहे का, कॉन्सर्टला गेली त्याच्यामुळे आम्ही तिला कॉल पण केला नाही आणि आमच्या हिशोबाने ऑर्डर केली. बघू आता ती कशी, पण वाटत आहे टेस्टी दिसतील म्हणून. समोरचे लोक असे पाहतात आपल्याकडे ते आपण जोरजोराने त्यावर बोलत आहे. समजून घ्यावं त्यांनी आपल्या भावना. आवाज नाही गेला तर आपण सगळं म्यूट करून व्हॉइस ओव्हर देऊ, मग त्यांना सांगू की आम्ही बोलत होतो पण आमचा आवाज नव्हता येत. आणि इथून एवढं मग फास्टमध्ये करू आपण. हां, कशी आपल्या फूडची दिसणार नाही, आपल्याला ते बॅक कॅमेऱ्याने दाखवावं लागेल. थांबवून टाकू. चालेल, चला बाय. साठी कसं ॲम्बियन्स आहे ते छान, क्यूट कोझी. लोक मस्त एन्जॉय सॅटर्डे नाईट चिल करायला आले आहे. आम्ही पण तेच करायला आलो आहे, पण लोक ग्रुपने आले, आम्ही दोघंच आलो आहे. आम्ही दोघंच ग्रुप आहोत. सो आमची ऑर्डर आली होती आणि डेझर्ट आधी आलं. बर्गर होता. मला एक्झॅक्ट नावं विचारू नका कारण मला आठवत नाही, पण हे काहीतरी बनाना वॅफल काहीतरी होतं, मला नाही आठवत. हा व्हाईट सॉस पास्ता होता आणि हे बन जे दिसत आहे ते स्पायसी पनीर बीगल असं काहीतरी होतं. वाईटचं नाव नाही आठवत आहे मला, का नाही आठवत आहे, पण ठीक आहे. फूड खूप 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 टेस्टी होतं. जेवढं टेम्पटिंग दिसत आहे तेवढंच टेस्टी होतं ते, आणि आम्ही खूप एन्जॉय केला. सगळ्यात पहिले टेस्ट अनिकेतने घेतली तर ते मी दाखवते आहे. सो त्याला आवडलं, त्याला विचारते कसं वाटलं, तर तुम्हाला छान वाटलं, आणि त्याला काय नाही आवडलं ते सांगतो आता. सो आता आमचं छान असं डेट झालेली आहे कलामध्ये. आता एक डिश नाही आवडली आणि ती मला नाही आवडली. व्हाईट पास्तामध्ये होती ती एकदम स्वीट डिश होती, स्वीट नूडल्स अशा टाईप. स्पॅगेटी पास्ता होता. स्पॅगेटी पास्ता तो काहीच चांगला नव्हता. ते आपण आतापर्यंत मी पहिल्यांदा आणि शेवटची
असा होतं ते माझा ट्राय. यापुढे मी भविष्यात कधीच नाही खाणार ते, जीवनात कधीच नाही. आणि हा युजली असं म्हणत नाही कोणत्या गोष्टीसाठी, पण म्हणत आहे म्हणजे मग मला असं समजून जाते की अजिबातच नाही आवडली. असं सो आता ठीक आहे. घरी जायला निघतो. हां घरी झाल्यावर भेटायचं आहे की इथेच बंद नाही, करायचं? हाच क्लोजिंग. हाच आमचा एंड होता या ब्लॉगचा. सो अशी होती आपली छोटीशी क्यूटची डेट. आतमध्ये गर्दी होती त्यामुळे म्हणजे माहीत नाही आता आवाज आला असेल की नाही. व्हॉइस ओव्हर वगैरे राहील. ठीक आहे, दॅट्स इट. तुम्ही पण जा आपल्या पार्टनरसोबत डेटवर. ठीक आहे. दिस इज द रिमाइंडर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सपोर्ट करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.